नमस्कार आणि आपण पाहता सरकार लाईव्ह न्यूज, स्वातंत्र्य पत्रिकेची बुलंद आवाज सरकार लाईव्ह न्यूज। यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड शहरात आनंद नगरच्या मागच्या या परिसरात 23 तारखेला बिबट हा प्राणी जाताना या रस्त्यावर लोकांना दिसला। रात्री 1 ते 1:30च्या सुमारास इथले काही लोकांनी त्याचे फोटो काढले आणि हा विषय सध्या खूप व्हायरल होत आहे। सविस्तर बातमी पाहण्यासाठी आमची रिपोर्ट पहा। सविस्तर बातमी अशी की दिनांक 23 डिसेंबर रोजी रात्री 1:30 वाजता श्री ढोंगरे आपल्या रूम मध्ये परीक्षेची स्टडी करत होते। त्यावेळेस त्यांना बाहेर रस्त्यावर बिबट हे प्राणी जाताना दिसले। त्यावेळी त्याने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये रस्त्यावरून फिरताना बिबट्याचा फोटो शूट केला आणि काही दिवसांनी म्हणजे 28 डिसेंबरच्या दरम्यान श्री संतोष मत्ते यांनी तो चित्र सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल केलं। त्यानंतर सोशल मीडियावर हे बिबट्याच्या रस्त्यावरून फिरतानाचे चित्र व्हायरल झाले आणि त्यानंतर सध्या हा विषय चर्चेचा झाला असून जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे। आम्ही ग्राउंड झिरोवर जाऊन याविषयी विचारणा केली असता स्थानिक नागरिकांनी आमच्या कॅमेऱ्यावर प्रतिक्रिया देण्यास टाळले आणि अधिक माहिती घेण्यासाठी आम्ही फॉरेस्ट रेंजर ऑफिसर DN पवार साहेब यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली असता त्यांनी सांगितले की आतापर्यंत त्या परिसरात कोणत्याही जनावरांवर किंवा कुत्र्या यासारख्या प्राण्यावर बिबट्याने हल्ला केला नाही किंवा कोणत्याही अप्रिय घटना घडली नसल्यामुळे बिबट हा प्राणी उमरखेड शहराच्या हद्दीत प्रवेश केला की नाही हे सांगणे कठीण आहे। नमस्कार, मी DN पवार, वन परिक्षेत्र अधिकारी उमरखेड प्रादेशिक विभाग पुसद। मी उमरखेड वासियांना तसेच परिसरातील सभ्य आणि सुसंस्कृत नागरिकांना नम्र आवाहन करतो की सध्या बिबटचा वावर किंवा प्रचार प्रसार दिसण्याचे काही व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे। नागरिकांना मी विनंती करतो की त्यांनी खोट्या किंवा अपप्रचार करून अपप्रचार पसरू नये, जेणेकरून समाजातनी भीतीचं वातावरण तयार होईल। मी नागरिकांना नम्र आवाहन करतो की त्यांनी अशा काही गोष्टी निदर्शनास आल्या तात्काळ वन विभागास कळवावे। वन विभाग नेहमी प्रयत्नशील राहील। धन्यवाद। सरकार लाइव न्यूज, स्वतंत्र पत्रकारिता की बुलंद आवाज।